चिंचवड एशियातली जी सगळ्यात श्रीमंत एमआयडीसी आहे. ते तुम्ही आता बघा तिकडे. येस, आशिया खंडातील सर्वात श्रीमंत एमआयडीसी आहे. तिचे रस्ते बघा तुम्ही, या एमआयडीसी रस्ते बघा, हे कचरा बघा, उन्हाळ्यात साठलेलं पाणी बघा, रस्त्याची एकंदरीत अवस्था बघा, स्वच्छता बघा, बरोबर. आणि इकडे सगळं पाणी जमा होतं बरं का पावसाळ्यामध्ये, पावसाळ्यात पूर्ण भरून जातं, तळ होतं. अशा प्रकारचं हे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिकेत कशा विविध योजना आहेत की पावसाळ्यामध्ये तळ होईल, उन्हाळ्यामध्ये त्याच्यामध्ये दुष्काळ होईल, हे सगळे यंत्रणा आहे. इथे तुम्हाला समोर एक शाळा दिसते, मला तुम्हाला दाखवतो. हा, या विभागात किती मराठी शाळा आहेत, किती शासकीय शाळा आहेत? एकही नाहीये. हा, नगरपालिकेची एकही स्कूल नाही. नगरपालिकेची या प्रभागामध्ये जवळपास एकही शाळा नाहीये. आणि जी काही शाळा आहे ती हे बघा, ही समोर एक दिसते इंटरनॅशनल, बरं का. खरं तर कायद्यानं शाळेच्या बोर्डमध्ये इंटरनॅशनल शब्द लिहायला बंदी आहे, कारण इंटरनॅशनल शब्द लिहिण्यासाठी जे काही इंटरनॅशनल स्टँडर्ड असतात ते लावायला लागतात. आता विवेकानंदांचा आतमध्ये पुतळा लावलेला आहे, परंतु विवेकानंदांचा यांचा जवळ काय संबंध आहे मला काय वाटत नाही. हे बघा, ही एकमेव शाळा आहे किंवा अशा सगळ्या खाजगी शाळा आहेत यांची हा. आणि शाळेच्या समोरचे हे वातावरण बघा तुम्ही. आणि या परिसरातील सगळ्या शाळांमध्ये 1-1.5 लाख रुपयाच्या फी आहेत. सुविधा जर तुम्ही बघितल्या, रस्त्याची वगैरे अवस्था ती अत्यंत भयानक आहे, धूळ खूप आहे. मी लगेचच गाडीत बसणार आहे. एकंदरीत या प्रभागामध्ये एकही मराठी शाळा नाही, एकही शासकीय शाळा नाही जिथं गोरगरिबाची मुलं शिकतील. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका एमआयडीसी सगळ्यात मोठी, आणि तिथे नागरिकांना मराठी शाळा आणि सरकारी शाळा नाहीत. अजून काय प्रॉब्लेम? इथे आपलं पब्लिक कॉलनी संपते आणि हे शेवट, आणि इथून सरळ एमआयडीसी कनेक्ट होते. आता हे जे मेन कनेक्टिंग रोड आहे, आता मॅक्सिमम लोक इकडनं ट्रॅव्हल करतात शॉर्टकट त्यांना हायवेला जायला. आणि हाच रोड बघा तुम्ही, तिकडे काही मॅनेजमेंट नाही, ते भयंकर आहे. तिकडे पावसाळ्यामध्ये तुम्ही गाडी चालू शकत नाही अजिबात. टू व्हीलरवाला तिकडे 100% पडतो. डायरेक्ट तळस होऊन जातो. डायरेक्ट म्हणजे तो 100% तो खड्ड्यामध्ये किंवा चेंबरमध्ये तो पडून जातो टू व्हीलरवाला. मी स्वतः मॅक्सिमम टू व्हीलरने ट्रॅव्हल करतो, कारण मला फास्ट काम असतं म्हणून मी टू व्हीलरने ट्रॅव्हल. तर मला हे सगळं माहिती होतं. पावसाळा आल्यावर तुम्ही याची अवस्था, तुम्ही हे रोड असं अख्खा डिफरंट दिसणार तुम्हाला, टोटली डिफरंट राहतो. तळस होणार ते. म्हणजे पावसाळ्यात लोकांनी बोटी घेऊन फिराव्या, गाडी घेऊन फिरू नये. समोर एमआयडीसी शाळात पोरं निघाले बघा, कसं त्यांना थोडस खतरा आहे. ते मॅनेजमेंट झालं पाहिजे, पट्ट्या मारल्या पाहिजे किंवा रोड तरी पोरांना सुट्टीच भेटत असेल पावसाळ्यात. पार्किंगला बघा, टू व्हीलर पार्किंग बघा, पार्किंग आहे, गाड्या कशा पार्क होणार, चालणार कुठं पोरं? म्हणजे शाळेसाठी राखीव असणारे भूखंड गेले कुठे? शाळेसाठी राखीव असणारे पालिकेचे भूखंड पुढाऱ्यांनी सगळे घाशात घातले. त्याच्यामुळे शाळा उभ्या करण्यासाठी पालिकेकडे आता भूखंड शिल्लक नाहीत. डेफिनेटली त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम झालेला आहे. गरिबांच्या मुलांना शिक्षण मिळू नये अशी व्यवस्था केली आहे. म्हणून लोकांनी निवडणुकीमध्ये ते 2,000, 5,000, 10,000, 20,000, 25,000 लोक वाटायला बघतायत, ते घेऊ नका. त्याच्या बदल्यात तुमच्या मुलांचं भविष्य खराब होत असते, हे तुम्ही लक्षात घ्या. या प्रभाग क्रमांक 8 मध्ये आमचे उमेदवार आहेत मनोज चव्हाण. गव्हर्नमेंट स्कूल